अमित शहांचा जोड्याचं भार वाहणारे गाढव जाऊ द्या, त्यांचे त्यांना जोडे लाख लाभोत. जनता पण मारणारे एक दिवस, तो दिवस पण काही लांब नाहीये. आज मुद्दामून ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते की कसा घेणार. म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार. आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झाला त्याहीपेक्षा मोठा मेळावा आज होणार. मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे. याचं कारण कमळाबाई. आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध. पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे. आणि अंबादास, तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात. जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल या पावसात भिजताना आणि चिखलात बसल्यावरती. घरादाराचं संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या. शेतकऱ्याची शेतजमीन तर वाहून गेलीच, पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे. राहायचं कुठे. शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो, 2 घास देतो, तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय. ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. हे एवढं मोठं संकट. आजपर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय, सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे. जसं लिंबाळा दाऊला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं होतं. राऊते साहेब तुम्ही होतात, खैरे साहेब होते. आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये, पण जी काय करता येईल ती फुल ना फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ. अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. हे करायला पाहिजे. कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत, मी काल